संध्याकाळचा बेत चालू आहे आपला मस्त बाकी पकोडं भजी बनवायला भाकरी टोपलं भर थापून ठेवले त्या पण पकोड्याचा वाद जरा वेगळाच येतोय काय भानगड आहे वैताग आलाय बघा मला तुम्हाला सांगते तुम्हाला जिथं खायचं असेल तिथं जाऊन खात जावा घरी माझ्या वैताग द्या जाऊ नका तुम्हाला काय वैताग तुला दिला एवढं लागली तना तना कराय तू येळभर दुसरं काम नाही का होईल मला आणून देताय करून दे म्हणताय काय काम आहे ते काय काम आहे ती तिथं बघा नीट करून ठेवले ते मिरच्या काम कशी नसते ती या तर उद्या बनवायचा आहे मसाला मग मला माहिती आहे किती मला माहित आहे समजा माहित आहे तुम्हाला करून ठेवलं बघा इथं मकाच्या भाकरी केल्या त्या बघा इथं काय आहे बघा इथं हे काय भाजीची काळी खरकुटे कशाची आहे भाजी मोठं नाही ह्यात पाहुणे लागले ती या पाहुण्यांना पण आताच यायचं होतं अगं वैतागू नको ग चांगलं व्हिडिओ काढताना म्हणती की खिलारवाडीला या मटण खायला आणि भाजी बनवून अजून वर नसला आणि तिघा शालूतनं जोडतो आवाज आपले मग तसं मला म्हणायचं नव्हतं पहिले पाहुणे खायला आमची नाही ती माझा भाव आहे दुसरं कोण नाही मी पुन्हा दुसऱ्यांदा काय बोलली नाही उगा तुम्ही तसं बोलू नका सांगते तुम्हाला इकडं चालू आहे बघा चिकन तळायला आणि आपलं जुगाड लावलंय घरातले होते तेवढ्या सामग्रीत त्यामुळे तुम्हाला ती लालसर दिसत नाही नाही तुम्ही म्हणसाल चिकन 65 कसं दिसतं आपण त्यात कलर टाकला नाही काय नाही जी सुकं बनवा हिनं जी मटेरियल ठेवलं होतं का नाही त्या मटेरियलपासून ही बनवलेलं हाय तर यावेळी कसं दिसतंय तळाय चालू आहे आणि इकडं आपली हे मटणाची भाजी कशी आहे बघा असा कट येतो बरं का त्याकरताच आम्ही सांगतोय तुम्हाला की मुटका मसाला एक वेळ घेऊन बघा ना अशा भाज्या होते त्या भाज्या एकदम चविष्ट आणि टेस्ट भाज लागते त्या म्हणून तर रोज माझ्या टोकरीला टेन्शन आहे बघा 3-4 दिवसाला दणका ह्याचा आहेच 3-4 दिवसाला दणका आहेच सकाळ तर माझा पॅकात ना पॅकात ढिला झालं या आता कुठं सुकाने म्हणलं भात करा बा कुकरला तवर हे आणून दिलं कर नुसतं आणून द्यायचं कळतं इथं थापताना करताना कळतंय कसं होतंय कसं नाही ती नाही आणून द्यायचं माहित आहे ग पण ती चिकन थापून कसं करते ती मला माहितच नाही ही रॅट मग तुला आणली कशाला रेट करून घालाय तर आणली ही रेट म्हणजे वैताग आला बाया मला टोपली भाकरी करायची आणि टोपलेनं कालवणं भुगलेनं कालवणं नको वाटायला लागलंय मला अगं 4 माणसाला असं तो किती कालवण केलंय ते अर्धा पातेलं कालवण आहे का 2 तांबी कालवण आहे का त्यात मटनच असेल अर्धाभर किलो वाटतंय मला का दुखतो या कामाचा वैताग आलाय लेकरं तर काय करू लागत नाही ती आले की दप्तर घेऊन बसते ती या बघा तिकडं मग त्यांचा अभ्यास आहे म्हणल्यावर त्यांना अभ्यास करायच पाहिजे ना त्यांनी नाही अभ्यास करायचा म्हणल्यावर मग शाळेत टाकून यांना काय उपयोग आहे तुझी कामं कराय का तर शाळेत घालवायचं आहे काय उईस गटिक बर हा 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 वास तर एकदम मस्त सुटलाय बरं का पण ती कधी भासते मी वाट बघतोय पण बाय मग काय निसते भांडणारा निसता सुरच धरलाय नाही वस्तू तर एवढं गोड तुम्हाला खायला केलंय आणि भांडणाला सूर धरून काय करू काय मला भोगून उचलून पेच आहे असू दे पी घ्या अगं टेस्टी भाज बनवलंय म्हणल्यावर इतक्या भाकरी बघा ही पापड एकीकडं तेव्हा ही कसं आहे पापड एकीकडं ती खालचं भाग एकीकडं आहे असल्या भाकरी करून उचलून प्यायची बारी तुमच्या संग भांडणं करून होय मग लाव का उचलून प्यायला तसं काय नको बाय मग तसं काय नको करू नका घेता एकटी एक काम असतंय का सांगा बरं तुम्हाला खायला तर तुम्ही पोरं जाऊन कुठं बाहेर जावा खाऊन माझ्या जेव्हा थाप करत जाऊ नका तर मित्रांनो तुमची कविता काय आज लय वैतागली बरं का ती काय म्हणते तुम्हाला खायचं झालं तर घरी आणूस तर तुमची तुम्ही खाऊन येत जावा पण घरी काय आणू का तर आता हिला ताप द्यायचा बंद करायचा आहे खाऊ वाटलं तर सरळ जायचं आता कुठं तर आपल्या चायनीज पेनीजमध्ये आणि मस्तपैकी खाऊन यायचं पण हिला का नाही इथनं पुढं घरात चिकन आणलंय आणि तू असं कर अजिबात म्हणायचं नाही त्याशिवाय कळत नाही आणि ज्या दिवशी हे म्हणल मला खायचं घेऊन या त्या दिवशी हिला म्हणायचं जा आता तू बी कुठं तर खाऊन ये पण घरात काय आणायचं नाही तुम्हाला माहित आहे माझा स्वभाव कसा आहे कसा नाही काय उगा मला तसलं टोचून बोलू नका टोचून कोण बोलतोय तुला येड्यावनी शाण्यावनी सांगतोय की दररोज ताजा मसाला बनवतोय दररोज ताजा मसाला बनवलेला कसा होतोय कसा नाही ते करता त्यांना दाखवाय करता मी घेऊन येतोय चिकन असो काय का असं ना किलोभर आणलं त्यात 2 पदार्थ करायला लागली सुकवी बनवायला लागली म्हणजे तळून माझा जीव चाललाय व तुम्हाला काय आपलं आ
मणक्याचा त्रास ज्याला आहे त्यालाच कळतं व तुम्हाला काय अगं मग त्याला तर का नाही दाबून चिकन खावं लागतं तेव्हा त्रास कमी होतो. सांगच पकडता ती तर काय लागली सांगाय चांगली चांगली खाते ती त्यांचं सांधा पकड नाही आणि तुझं सांधा पकडतंय म्हणते तू. काय नाही मजा केली आपली. तसं काय नाही. भाजले का सांगा मला काही कळ नाही आज. कळ नाही म्हणजे ह्यात आता काय झालंय बरं का, कलर नसल्यामुळे जरा कलर नसल्यामुळे तुम्हाला तसं दिसतंय. तर तुमच्या कवितेत आहे ना चिकनचं केलंय उद उद, देशी चुगाड लावून केलंय उद उद, माणसाने खाऊन असं करून ठेवलंय बघा. काय मला येत नाही बघा तुम्ही बाई. आपल्याला काय नाही, आपण ती तुला करायला सांगितलं नव्हतं, आपल्याला ती काय माहित नाही. कोणाला खायचं त्याला करायला लावती आणि तुमची तुम्ही खावा, पण मला काही ती नको. मी आपलं ते आमटी द्या, 2-4 पळ्या आमटी वाढा, एक भाकर कुस करून खातो, पण मला काही नको बाबा. कसं काय नाही ती चांगलंच होईच नाही चांगलं तर. होतंय चवीला लागलं म्हणजे बासकी अगं ही मणी कसं झालं बा. अगं पिठानं भलं ना कलर येऊ दे, पण पिठानं भाजल्यावर कसं, हा आता कसंही दिसतंय बघा बरं. जरा दम कुठं निघतोय लगेच इथं जागणं स्टार्टर बसतोय लगेचच. जरा दम निघा नाही विसा लगेच नको मला कशा पाहिजे दम काढू, एवढा खर्च करून आणायचं आणि तुम्ही त्याचं असं लाखाचं 12 करून ठेवायचं म्हणल्यावर कोण खायचं. अगं तुम्हाला तळायचं होतं म्हणल्यावर ती पीस तर जरा बारीक करायचं असतं, त्याला पीठ बसतं. माहित आहे पिस्त बारीक करायचं काय करायचं ह्याला खा वाटत होतं लय. होय रे, तुला काय वाटत होतं काय? ती बोलत नसतो खाली मान घालून बसतो निसता. कशा पाय खाली मान घालून बसतोय, कसा बोलला बर हा? मम्मी म्हणली का मी खात नाही? पण बापासारखी येते. अगं खरं बोलतय ती, खोटं बोलत नाही. ओंबाया, सुक बनवलेलं चांगलं का तळलेलं चांगलं? दोन्ही पण चांगली. अरे, असलं खायला त्यामुळे तर तुम्ही म्हणताय आमटी नाही चांगली. पण मी सांगतो पहिल्यापासून जी गावाकडली पद्धत आमटी जी बनवते ती का नाही तिखटाची, ती आमटी तुमच्या ह्या कशालाच ऐकत नाही. भाकरी काढून कशाला ऐकत नाही. हा, केलंय कशाला आपल्याकडे ह्याला कालवण म्हणते ती, भाजी म्हणते ती, पण गावंढळ भाषेत जुना आमटी शब्द आहे. मटणाचा रस्सा आमटी बनवली का? तरी दुर्लक्ष आहे आज ही तळलं नसतं ना. नाही ती तुम्ही खावा, माझं तरीकडे ध्यान आहे, मी काला करून खाणार. ओंकारचं सांगते वाव ही जर तळलं नसतं तर मग ओंकार कोपरापर्यंत वगैरे असतो खाल्लं असतं. पण आता उघड लागलाय उड्या हाणायला. ही चांगलं कोपरापर्यंत ओळ येतो माहित आलं तर इथपर्यंत येतो. काय होय बोला काय म्हणताय पुढे येऊन बसलाय म्हणजे काय तू बांधणार आहे काय तळलंय त्याला भाजू फिजू दे की लगेच द्यायचंय का तुला आ काय करायचं पहिली ना माझं लिकरू एवढं बघा हाय शान काय करता आणि ही दुसरं लिकरू त्याच्यापेक्षा लय शान आहे. ती जरा गरीब आहे ती जरा आगाव आहे विसा एक काका ना आगाव आहे ह्याच्यापेक्षा. पण ती जरी एकलं काम करायला लागलं तर सगळं काम 4 दिवसात एकदाच करतं, माहित आहे ना तुला. कुणाला ऐकत नाही का हा, आणि तसं ही त्याला होत नाही बा काम बहिणीनं लेकराला माझ्या होत नाही काम. रानातली काम ही तसलं काय होत नाही. पण मिठी लावून असतं अभ्यास पण करत आणि ध्यान चौकट ध्यान पण देत. अशीच लेकरं पाहिजे ती गरिबीची जाणीव नाही आम्ही लेकराची. रानात किंवा न जाऊ, पण दिवसातनं एक हेलपाटा ह्याचा रानात अख्ख्या पूर्ण रानाला येडा घालून येणार. आज इथं झालंय तिथलं मकवान कोणी नेलंय बघा, तुम्ही आणलं का, पूर्ण हिचं रानावर लक्ष राहतं बरं का. दररोज सकाळचा असू नाही संध्याकाळचा असू, पण एक येडा रानात नसतो.